बारामती तालुक्याच्या पश्चिम भागात निसर्गाचा अचानक कोप पाहायला मिळाला। रविवारी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने अनेक शेतकऱ्यांची मेहनत अक्षरशः मातीमोल झाली आहे। होळ, सदोबाची वाडी, वडगाव, निंबाळकर, निंबूत आणि आसपासच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली। शेतांमध्ये उभ्या असलेल्या भाजीपाला जमीनदोस्त झाला असून फळबागांनाही मोठा फटका बसलाय। काही ठिकाणी झाडांची फळं गारांच्या तडाख्याने खाली पडली तर अनेक पिकं पूर्णपणे आडवी झाली आहेत। या नुकसानीची माहिती मिळताच शरद पवार गटाचे युवा नेते युगेंद्र पवार थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले। होळ, सदोबाची वाडी, वडगाव, बुद्रुकसह विविध गावांमध्ये त्यांनी नुकसानग्रस्त शेतींची पाहणी केली आहे। दरम्यान माध्यमांशी बोलताना युगेंद्र पवार काय म्हणाले पाहूया। नुकसान भरपूर झालेलं आहे आणि बऱ्याच गावांमध्ये बारामतीतल्या पश्चिम भागातल्या बऱ्याच गावांमध्ये असं नुकसान झालंय। काल दुपारी साधारण 3-3:30 वाजता इथं वारं सुरू झालं। वारं इथं चालू असताना गारपीट, पाऊस आणि असं एक वादळ आलं आणि इथले सगळी पिकं ही आडवी गेलीत। मग होळ असेल, वडगाव, निंबाळकर असेल, सदोबाची वाडी, असे बरेच गाव आहेत, कुर्णेवाडी, अजून कुठली आपली गाव, सस्तेवाडी असेल, बऱ्याच गावांमध्ये शेतकऱ्यांची पिकं सगळी आडवी झालेली आहेत। त्याची पाहणी आम्ही करायला आलोय। साधारण 1.5-2 महिन्यापूर्वी आपल्या पंधरामध्ये पण असंच झालेलं। तिथंही आम्ही गेलेलो, तिथंही आम्ही पाहणी केली। तिथं आम्ही शासनाकडे अशी एक मागणी केली होती की प्रत्येक शेतकऱ्याला जो पंचनामा करेल साधारण एकरी 1 लाख रुपये नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे। कारण खर्च आता वाढलाय। 5,000 आणि 10,000 काय होत नसतं। कमीत कमी 1 लाख रुपये तरी आपल्या इथं शेतकऱ्यांना असे हे शासनाकडून पैसे हे भेटले पाहिजेत, ही अशी आमची मागणी आहे। आता दौरा आमचा चालू आहे। 3-4 गावं आम्ही आता बघितलीत आणि आता इथून पुढेही आम्ही जाणार आहे। आणि आमचे जे काय आता गावं राहिलीत, बजरंगवाडी असेल, लाटे असेल, कुर्णेवाडी असेल, ह्या सगळ्या गावांमध्ये पण नुकसान बरंच झालेलं आहे। तेही आम्ही बघून घेणार। मदत ही मिळत नाही। ह्याच्या पूर्वीची मदत पण आम्हाला सगळ्यांना कुणालाच मदत मिळालेली नाहीये, तरी आम्ही प्रयत्न करतो। आम्ही आता एक आंदोलन पण करणार आहे। शासनाचं लक्ष शेतकऱ्यांकडे असावं। आज शेतकऱ्यांसाठी जर कोणी चांगलं काम किंवा फायदा करून दिला असेल तर तो फक्त आणि फक्त पवार साहेबांनी तेव्हा करून दिला। मोदी साहेब जेव्हा सत्तेत आले 2014 मध्ये, तेव्हा आम्हाला सगळ्यांना सांगण्यात आलेलं की शेतकऱ्यांचं इन्कम हे दुप्पट करणार, फार्मर इन्कम डबल करणार। पण तसं काय होताना आपल्याला दिसत नाहीये। कांद्याला भाव नाहीये, गारपीट किंवा शेतकऱ्यांना कुठलंही नुकसान झाल्यावर शासन इथं लक्ष देत नाही, शेतकऱ्यांसाठी धावत येत नाही, मदत त्यांना करत नाही। आमची एवढीच अपेक्षा आहे की जरी तुम्ही आमचं उत्पन्न किंवा आमचं इन्कम जर तुम्ही डबल करत नसाल किंवा होत नसेल, आता 10-12 वर्ष झाली आम्ही थांबलोय आमचं इन्कम वाढण्यासाठी, ते काय होत नाहीये। पण कमीत कमी असं जेव्हा एक संकट आमच्यावर जेव्हा येते तेव्हा शासनाने धावून आलं पाहिजे, आम्हाला मदत केली पाहिजे। कमीत कमी एकरी 1 लाख रुपये तरी आम्हाला दिलं पाहिजे। आमचा खर्च सगळा निघणार नाहीये 1 लाखामध्ये, पण थोडीफार आम्हाला मदत होईल एवढीच आमची इच्छा आहे, अपेक्षा आहे। आणि तुमच्या माध्यमातून आमचा एक प्रयत्न आहे की शासन हे आमच्याकडे पण म्हणजे शेतकऱ्यांकडे लक्ष देईल।